5th क्वेश्चन. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 5.3 क्वेश्चन 1 मधला कुठला आहे आपला 5व्याचा आन्सर. ठीक आहे. फ्रॉम 3 मेन, हाऊ मेनी मेन्स टोटल 3 मेन्सला मी रिप्रेझेंट करतो M1 M2 M3 नी 3 मेन्स and 2 वुमेन्स 2 W1 W2. ठीक आहे. 3 मेन्स 2 वुमन. एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म. 2 पर्सन म्हणजे मेन अँड वुमेन्सची एन्व्हायरमेंट कमिटी फॉर्म करायची. मग सॅम्पल स्पेस काय होणार याचा, सॅम्पल स्पेस टोटल किती आहे 3 मेन 2 वुमन M1 M2 M3 W1 W2. हा काय झाला सॅम्पल स्पेस. N ऑफ S इज इक्वल टू किती होणार आपला टोटल सॅम्पल पॉईंट किती आहे 5. मग दिलं आहे कंडिशन फॉर इव्हेंट A. ओके. इव्हेंट A. इव्हेंट मध्ये काय दिलं आहे देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर. देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर. पण त्याच्या आधी जर का म्हटलं आता जर क्वेश्चन वाचला फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन टू बी फॉर्म्ड. 2 पर्सनची कमिटी फॉर्म करायची आहे. 2 पर्सनचीच कमिटी फॉर्म करायची म्हणजे इव्हेंट ए मध्ये जर का म्हटलं देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर. एक तरी वुमन पाहिजे. म्हणजे काय चालू शकते 1 पेक्षा 2 चालणार ना. मग काय होणार A इज इक्वल टू ॲटलिस्ट 1 पाहिजे ना. 1 तर ऑलरेडी झाली. किती पर्सनची कमिटी पाहिजे ऑफ 2 पर्सन. 1 वुमन झाली 1 मेन घेऊ शकता. झालं आन्सर खतम. ठीक आहे. सेकंड इव्हेंट बी ॲटलिस्ट 1 म्हटलं तुम्ही ऑल 5 घेऊ शकता. आता 1 तर वुमन झाली ना मग सगळे घेऊ शकता. पण तिथे किती आहे फक्त 2 पर्सनची कमिटी पाहिजे म्हणून आपण काय घेतलं 2. म्हणजे N ऑफ A इज इक्वल टू किती होणार आपला 2. देन कंडिशन फॉर इव्हेंट बी 1 मॅन 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म. किती 1 मॅन 1 वुमॅन कमिटी टू बी फॉर्म. किती पाहिजे 1 मॅन M1 W1 1 मॅन 1 वुमॅन मीन्स नंबर ऑफ B इज इक्वल टू किती येणार 2. कारण त्यांनी 2 पर्सनची कमिटी फॉर्म करायला सांगितले ना. इव्हेंट सी. इव्हेंट सी काय म्हणतो आपल्याला देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. काय पाहिजे त्या कमिटीमध्ये वुमन पाहिजेच नाही. म्हणजे इव्हेंट सी इज इक्वल टू काय होणार M1 M2. किती पर्सन पाहिजे 2च पर्सन पाहिजे कमिटीमध्ये. N ऑफ C इज इक्वल टू काय होणार 2. एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म. 2 क्वेश्चनमध्ये
एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स टू बी फॉर्म, 2च पर्सन पाहिजे. याच्यामध्ये काय पाहिजे, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर, एकही मेंबर वुमन राहणार नाही. म्हणजे काय राहणार, फक्त मेन. ठीक आहे, लिहून घ्या. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. आता तिथं जर का बघितलं प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट, तर त्याच्यामध्ये एक डेफिनेशन दिली आहे. हेडिंग लिहितो मी, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट हा काय आपला आता सध्या न्यू टॉपिक आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट जर म्हटला तर काय, एक्सपेक्टेड आउटकम किती आहे. एक्सपेक्टेड आउटकम मीन्स, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झाम दिली, एक्झाम दिल्यावर काय करता तुम्ही, एक अंदाजा काढता. एक्सपेक्टेशन असते ना तुमचे की आई 80 आउट ऑफ 73 मार्क येणार, हा काय तुमचा एक्सपेक्टेड. जसं तुम्ही पेपर सोडवला त्याच्यानुसार तुमचा एक अंदाज ठरतो. एक तुम्ही गेसिंग करता आपली की 80 आउट ऑफ 70 मार्क या पेपरमध्ये येणार, त्याला काय म्हणतात, एक्सपेक्टेड आउटकम. मग त्याची प्रोबॅबिलिटी किती झाली, 80 आउट ऑफ 70 मार्क जर घेतले तर म्हणजे किती पर्सेंट येऊ शकते, 85%. एक्सपेक्टेड 85%. मग असं ऑल एक्झाम दिल्यावर नाही, मी इतकं पेपर सोडवले, चांगले गेले पेपर, मला ॲटलिस्ट 80% तर येणार, ते काय झालं, एक्सपेक्टेड. माझी अपेक्षा आहे की मला 80% येणार, कारण त्या लेवलचे पेपर मी सॉल्व केले आहे. मग त्यालाच काय म्हणतात, प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. इव्हेंट काय होता, एक्झाम दिला. एक्झाम कसं दिलं, काय दिलं आपल्याला माहीत आहे, आपल्याला माहीत नाही रिझल्ट काय लागणार. मग आपण काय करतो, एक्सपेक्टेशन. हा क्वेश्चन सोडवला, फर्स्ट क्वेश्चन सोडवला, सेकंड सोडवला, थर्ड सोडवला, टिक मार्क केला. हा क्वेश्चन राहिला 4 मार्काचा होता, म्हणजे 80 आउट ऑफ मला जर भेटले, 4 मार्क कमी केले, 76. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती होणार, 76/80. इतके मार्क 76 पडणार आउट ऑफ 80, ते झालं माझं प्रोबॅबिलिटी. इतके चान्सेस आहे मला. मग त्याची डेफिनेशन दिली आहे, वेन पॉसिबिलिटी ऑफ ॲन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन नंबर इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. इट इज एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला. लिहून घेते, डार्क लिहिलं आहे डार्क बोल्डमध्ये, आणि खालचा फॉर्म्युला लिहा. मी डायरेक्ट लिहितो फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स in event A upon number of sample points in sample स्पेस एस. देअरफॉर याला शॉर्टमध्ये कसं लिहितात, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस.
झालं. हां, फॉर्म्युला लिहा, याला बॉक्स करा, इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला. शॉर्टमध्ये लिहिलं तर चालेल, हा इतका फक्त हे समजायला लिहून दिलं. ठीक आहे. आणि फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पल फर्स्टवाला लिहा. ठीक आहे. सॉल्ड एक्झाम्पल्स. फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पल लिहिलं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग वेन वन कॉईंट इज टॉस्ड. मग आपला काय येणार, किती कॉईन टॉस केले त्यांनी, एक कॉईन टॉस केला आहे. मग लेट एस बी द सॅम्पल स्पेस तर लिहावंच लागतं आपल्याला. एस इज इक्वल टू काय येणार, एच कॉमा टी. एकतर हेड पडू शकतो किंवा टेल पडू शकतो. इथं लिहून ठेवा, वन कॉइन इज टॉस्ड क्वेश्चनमध्ये दिलं आहे. नंतर त्यांनी काय म्हटलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी. फर्स्ट काय आहे, गेटिंग हेड. लेट इव्हेंट ए बी गेटिंग काय दिलं, फर्स्ट गेटिंग हेड ना, गेटिंग हेड म्हणजे ए इज इक्वल टू किती येणार. हां, एक मिस्टेक केली आपण, सॅम्पल स्पेस लिहिला, मग एन ऑफ एस किती आहे, सॅम्पल पॉईंट 2. आता काय, लेट इव्हेंट ए बी गेटिंग हेड. हेड पडायचे किती चान्सेस आहे, एकच चान्सेस आहे, हेड ऑनली, टेल तर आहे नाही. एन ऑफ ए इज इक्वल टू किती होणार, 1. हा काढला ना, एन ऑफ ए इज इक्वल टू 1. याची प्रोबॅबिलिटी सोबत तिथंच काढायचं. म्हणजे काय लिहायचं, पी ऑफ कोणाची प्रोबॅबिलिटी काढतोय, एची, या इव्हेंटची, इज इक्वल टू काय येणार, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ इज इक्वल टू एन ऑफ ए किती आहे, 1 2. जर याला फ्रॅक्शनमध्ये जर केलं तर 1/2 आहे, आणि पर्सेंटेजमध्ये 2च्या अर्धा आहे ना, म्हणजे किती आहे, 50% चान्सेस आहे हेड यायचे. सेकंड काय, हेड आहे की टेल आहे, तिथं टेल असेल. आता लेट इव्हेंट बी गेटिंग टेल. ठीक आहे. किती चान्सेस आहे बीमध्ये टेल येण्याचे, एकच कॉईन टॉस केला आहे, किती आहे, एकच चान्स. एन ऑफ बी इज इक्वल टू किती येणार मग आपलं, 1. प्रोबॅबिलिटी काय येणार याची, प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू काय, 1/2. म्हणजे किती चान्सेस आहे टेल येण्याचे, पण 50% चान्सेस आहे. 50% चान्सेस हेड येण्याची, 50% चान्सेस टेल येण्याची, टोटल चान्सेस 50-50 100%. समजलं, छापू शकता. करतो ना आधी.
क्वेश्चन नंबर 3 डिरेक्ट सेकंडवाला समजून घ्या तुम्ही, समजणार, समजून घेण्याला त्यात काय आहेच नाही. जे थोडेसे हार्ड असतात ते मी समजून सांगतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 सॉल्ड एक्झाम्पलचा आपला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय केलं आहे, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. किती आहे? 52 प्लेइंग कार्ड्स. सगळ्यात पहिलं काय असतो आपला सॅम्पल स्पेस. आपला सॅम्पल स्पेस काय आहे? एस इज द सॅम्पल स्पेस. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आपण 52 कार्ड्स काढत बसणार का? नाही. मग काय करायचं, आपल्याला माहीत आहे एन ऑफ एस इज इक्वल टू किती होणार? 52. किती असतात? 52 पत्ते असतात कार्ड्स. त्यानंतर काय म्हटलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इच इव्हेंट. इच इव्हेंट द कार्ड ड्रॉन इज, फर्स्ट इव्हेंट दिला आहे अ रेड कार्ड, सेकंड अ फेस कार्ड. ठीक आहे, 2 दिले, एक फेस कार्डवाला अँड दुसरं काय दिलं, फर्स्ट काय दिलं आहे रेड कार्ड आणि सेकंड काय दिलं आहे फेस कार्ड. सगळ्यात पहिले इव्हेंट ए. इव्हेंट ए कोणता कार्ड काढला त्यांनी? कार्ड ड्रॉन इज अ कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. फर्स्ट होता आपला इव्हेंट. मला सांगा टोटल 52 कार्ड्समध्ये रेड कार्ड किती असतात? 26. अर्धे रेड आणि अर्धे असतात ब्लॅक. मग इव्हेंट ए इज इक्वल टू किती होणार? इव्हेंट ए म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती होणार आपला? ए एन ऑफ ए इज इक्वल टू किती होणार? 26. कारण टोटल पूर्ण कार्ड किती असतात? फक्त पूर्ण कार्ड असतात 52. त्याच्यामध्ये अर्धे रेड कलरचे कार्ड असतात 26 आणि ब्लॅक कलरचे असतात 26. ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी किती झाली? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू किती होणार? एन ऑफ ए अपॉन एस ऑफ एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे? 26. एन ऑफ एस किती आहे? जर का बघितलं रे 26 1 जा 26, 26 2 जा 52. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय होणार त्याची? 50%. 1/2. तिथे 50% नाही लिहिलं तरी चालतो. काय लिहितं आहे फक्त 1/2. नाव सेकंड इव्हेंट बी. इव्हेंट बी मध्ये काय म्हटलं आहे त्यांनी? कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. तर मला सांगा फेस कार्ड किती असतात? टोटल फेस कार्ड किती असतात? टोटल 13 असतात. 13 डायमंड, 13 हार्ट, 13 स्पेस. मग त्याच्यामधले काय केलं आहे? टोटल फेस किती असतात? 12. ओनली फेस कार्ड टोटल किती असतात? देअरफॉर टोटल फेस कार्ड इज इक्वल टू 12. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू किती येणार आपला? 12. एन ऑफ बी किती आहे? 12. मग आता काय काढणार आपण याची प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे? 12. देन एन ऑफ एस किती आहे? 52. आता जर का बघितलं तर कोणाचा भाग जातो याच्यामध्ये? 4 3 जा 12. ओके, 4 3 जा 12. 4 1 जा 4, 4 3 जा 12. 13 4 52. 13 4 जा 52. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आली आपली? 3/13. लिहून घ्या.
पर्सेंट त्याचे जाणार 13मधले जर घेतलं 13, 1.3, 2.6, 3.9 म्हणजे मोर दॅन 20%. चालू लिहा. प्रॅक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर 1. काय लवकर ड्राय होत आहे, लवकरच ड्राय होत आहे आज इंक. स्टॅटिस्टिक लेसनमध्ये तुम्हाला ग्राफ पेपर लागेल. नाही आज नाही, आज तर आता हा लेसन व्हायचाच आहे. उद्या पण उद्याचा पण वेळ जाऊ शकतो या लेसनला. प्रॅक्टिस सेट 5.4. प्रॅक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर 1 आन्सर. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर. क्वेश्चन नका लिहू, जागा सोडून द्या. क्वेश्चन वाचतो मी, ठीक आहे. क्वेश्चनमध्ये दिलं आहे इफ 2 कॉइन्स आर टॉस फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोविंग इव्हेंट्स. ठीक आहे. काय म्हटलं आहे, 2 कॉइन्स आर टॉस, सॅम्पल एस बी द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, किती कॉईन टॉस केले, 2 कॉइन्स आर टॉस. म्हणजे काय तो एच 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 टी टी एच टी टी. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू किती झाला, इज इक्वल टू 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय म्हटलं आहे, इव्हेंट ए कुठलं दिलं आहे, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. इव्हेंट ए आपल्या मर्जीवर आहे, आपण ए बी सी डी काही पण घेऊ शकतो. इव्हेंट ए गेटिंग ॲटलिस्ट 1, कमीत कमी किती पाहिजे त्याला, त्यांनी म्हटले का जास्तीत जास्त नाही, कमीत कमी 1 पाहिजे. याच्यामध्ये आहे 1 लिहा, याच्यामध्ये आहे का, आहे, याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे का, झालं कंप्लीट. मग काय होणार, एन ऑफ ए इज इक्वल टू किती होणार 3. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय येणार, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए किती आहे आपला 3, 4. म्हणजे किती पर्सेंट चान्सेस आहे, 3/4% चान्सेस आहे, प्रोबॅबिलिटी आहे त्याची. ठीक आहे. दुसरं सेकंड काय दिलं आहे, इव्हेंट बी. इव्हेंट बी, इव्हेंट बीमध्ये त्यांनी काय बोललं आहे, गेटिंग नो हेड. इव्हेंट बी गेटिंग नो हेड बी इज इक्वल टू, आता गेटिंग नो हेड याच्यामध्ये एच एचमध्ये हेड आहे, हेड टेल आहे, हेड टेल हेड आहे, हेड टी टी आहे का, टी टेल टेल. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू किती झालं आपलं 1. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती होणार, अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू किती होणार 1/4. खतम. एन ऑफ एस हा. चल क्वेश्चन नंबर 2 सेकंड आन्सर. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, इफ 2 डाईज आर रोल्ड सायमल्टेनियसली. ठीक आहे. किती डाईज, 2. सॅम्पल स्पेस काय होणार, लिहिणार का तेवढा नाही, मग काय लिहिणार आपण डायरेक्ट एन ऑफ एस इज इक्वल टू किती येतो, किती आहे 2 डाईज. ठीक आहे. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. फर्स्ट इव्हेंट कोणता आहे आपला, इव्हेंट
तर काय आहे बघू पहिलं. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज ॲटलिस्ट 10. कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त किती, 10च्या वरती गेली तर चालतं. ठीक आहे. इव्हेंट ए, सम ऑफ digits on upper face is at least 10. मग आता इव्हेंट ए इज इक्वल टू किती येणार. पहिली गोष्ट तर 10 येणार आहे. किती आहे सगळ्यात पहिले येतो 4 6 4 6. त्याच्यानंतर यालाच उलटं केलं 6 4 5 5. ॲटलिस्ट 10 म्हटलं ना, कमीत कमी. याच्यापेक्षा जास्त पण जाऊ शकतो. ठीक आहे. 7 येतच नाही ना. मग काय येणार 5 6. याच्याच उलटं जर केलं तर 6 5 आणि लास्ट 6 6. म्हणजे 10 आला, 10च्या पुढं 11 येऊ शकतो आणि 12 येऊ शकतो. ॲटलिस्ट 10, कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त जो सगळ्यात मोठा नंबर असेल तो. हे एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. एन ऑफ ए किती झाला 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू किती होणार, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ इक्वल टू 6 अपॉन किती आहे इज इक्वल टू 6 1 जा 6 6 जा 36. समजलं. दुसरं, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33. इव्हेंट बी. इव्हेंट बी, sum of the digits on upper faces is 6 + 6 किती होतो. सगळ्यात मोठा डाईजमध्ये नंबर हाच आहे ना, 6 and 6. मग किती येणार 33 सम येते का. 33 सम येणार का मग त्याच्यामध्ये, पॉसिबलच नाही. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू काय येणार 0. देअरफॉर प्रोबॅबिलिटी मग काय येणार त्याची, पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 0 अपॉन 30 इज इक्वल टू 0%. जेव्हा समच नाही आहेत मग तेव्हा चान्सेस असणार का, 0% चान्सेस. चला थर्डवाला तुम्ही करून दाखवा. हां, थर्डवाला तुम्ही करून दाखवा. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे याच्यामध्ये आता काय बघ, फर्स्ट डायमध्ये 6 आहे, सेकंड डायमध्ये 5 आहे. पहिला मोठा आहे, दुसरा छोटा आहे. मग असेवाला नंबर पाहायचा 3 2 2 1. पहिला नंबर मोठा पाहिजे, सेकंड नंबर छोटा पाहिजे का, दुसरा छोटा. हां,